बघा प्रॅक्टिकल नंबर 19 बघतोय आपण. प्रॅक्टिकल नंबर 19मध्ये काय ओपन सर्किट शॉर्ट सर्किट टेस्ट. याच्यामध्ये आपण आता शॉर्ट सर्किट टेस्ट बघणार आहेत. ओपन सर्किट आपण बघितली मागच्या व्हिडिओमध्ये, आता तुम्ही शॉर्ट सर्किट बघायचं. तर शॉर्ट सर्किट करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे, तर ह्या साईडने जे सप्लाय दिसतो सेकंडरीला आता शॉर्ट करायचं आहे. शॉर्ट करण्यासाठी काय लावायचं आहे, ॲमीटर लावायचं आहे आणि ॲमीटर शॉर्ट करायचं. ओके, ॲमीटर लावून ते शॉर्ट करायचं. ते कसं करायचं ते बघणार आहे. तर सगळ्यात पहिले तर आपण बघू सप्लाय. तर 230 व्होल्टचा सप्लाय. एक ॲटो ट्रान्सफॉर्मर घेतलं आहे. तर ॲटो ट्रान्सफॉर्मरची रेटिंग किती, 0 to 270 वालं व्हेरिॲक आहे 10 ॲम्पियरचं. त्याच्यानंतर 1 kVA सिंगल KVAचं सिंगल फेजचं ट्रान्सफॉर्मर आहे. त्याच्यानंतर अजून काय लावलं आहे, अजून एक AC व्होल्टमीटर आहे. ओके, AC व्होल्टमीटर. आता हे कनेक्ट नाही केलं, परंतु आपल्या याच्यावर ऑलरेडी सप्लाय असल्यामुळे आपण ते काय कनेक्ट केलं नाही. त्याच्यानंतर काय, एक ॲमीटर आहे. ओके, ॲमीटर 2 आहेत. एक प्रायमरी साईडला बी आहे आणि एक सेकंडरी साईडला बी आहे. सेकंडरीला शॉर्ट करण्यासाठी हे ॲमीटर वापरलं आहे आणि हे प्रायमरी साईडचं ॲमीटर. ओके, तर अशा पद्धतीचं हे सर्किट डायग्राम आहे. आता सर्किट डायग्राम बघू, प्रत्यक्ष वायरिंग बघू. तर बघा, हे लावलं सप्लाय, हे ॲटो ट्रान्सफॉर्मर. त्याच्यानंतर इथं आहे एक व्होल्टमीटर, जे की हेच नॉब व्होल्टमीटरचं काम करेल. त्याच्यानंतर ॲमीटर, म्हणजे बघा हे टर्मिनल ॲमीटरला गेलं आहे आणि ॲमीटरचं दुसरं टर्मिनल कुठं गेलं आहे, वॅटमीटरच्या M टर्मिनलला. तर हे M टर्मिनल. त्याच्यानंतर MC शॉर्ट केलं आहे आणि L आणि V कुठं दिलं आहे, ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वायंडिंगला. तर हे ट्रान्सफॉर्मरचं प्रायमरी वायंडिंग म्हणजे स्टेप डाऊन HV वायंडिंग म्हणतो. आणि LVला काय केलं आहे, शॉर्ट केलं. तर LVला शॉर्ट केलं आहे कशा थ्रू, या ॲमीटर थ्रू शॉर्ट केलं आहे. हे पहा अशा पद्धतीने. ओके, आणि तिथं आपण व्होल्टमीटरसुद्धा बघितलं की शॉर्ट सर्किटचं व्होल्टेज तसं तर येणारच नाही, पण आपण ते बघू. चला स्टार्ट करू आपण. शॉर्ट सर्किट टेस्ट आहे म्हणून आपल्याला भरपूर काळजी घ्यावं लागते. इथं काय होतं, एकदम लार्ज करंट शॉर्ट सर्किटमुळं फ्लो होतो आणि बऱ्याच वेळेस ट्रान्सफॉर्मर जळण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपण व्होल्टेज हे खूप मायन्यूट देतो. त्याला ऑन केलं तर तुम्ही इथं बघू शकतात, हे तुमचं शॉर्ट सर्किटचं ॲमीटर आहे आणि ते तुमचं प्रायमरीचं ॲमीटर आहे. त्याला जर आपण थोडं जरी सप्लाय दिला तर एकदम ट्रिमेंडसली करंट काय होतो आहे, बदलतो आहे. एकदम फास्ट बदलतो आहे करंट. शॉर्ट सर्किट असल्यामुळे खूप करंट फ्लो होतो. तर हे प्रायमरी आणि सेकंडरी दोन्ही साईडला होतो. ओके, त्याच्यामुळे आपल्याला व्होल्टेज कमी द्यायचं आहे. तर बघा पहिल्या टप्प्यात आपण काय करू, याला 10 व्होल्टचं व्होल्टेज देऊ आपण. ओके, चला अजून थोडं वाढू, 13 व्होल्टेजचं व्होल्टमीटर देऊ, व्होल्टेज देऊ. प्रायमरी सप्लाय किती, 14 व्होल्टचा सप्लाय दिला आहे. ओके, मग 14 व्होल्टच्या सप्लायला शॉर्ट सर्किट करंट किती आला, 4 ॲम्पियर आलं. किती आलं आहे, 4. आणि प्रायमरीचा करंट किती आला आहे, प्रायमरीचं करंट 2.5 ॲम्पियर आला आहे. प्रायमरीचं करंट 2.5 ॲम्पियर आला आहे आणि शॉर्ट सर्किट करंट 4 ॲम्पियर आला आहे. ओके, तर हे ट्रान्सफॉर्मर जे आहे हे स्टेप डाऊन आहे. ओके, हे काय करतं, स्टेप डाऊन, व्होल्टेज स्टेप डाऊन करतं. तर सेकंडरी आपण प्रायमरीला किती दिलं आहे, 12 दिलं आहे. ते सेकंडरीला किती आलं आहे, उगं काहीतरी व्होल्टेज आलं, स्टेप डाऊन झालं. ओके, चला आता काय करू, आपल्याला रिडिंग घ्यायच्यात. तर मग रिडिंगला आपण काय करणार आहेत, जे काय व्होल्टेज दिलं आहे ते व्होल्टेज घेऊ आपण. समजा इथं 10 व्होल्ट दिलं आहे आणि 10 व्होल्टला किती करंट आला होता, 3.5 आला होता आणि वॅटेज किती आलं होतं, 35 आलं होतं. आपण काय घेतलं आहे, 12 व्होल्ट घेतलं आहे, 12-13 घेतलं आहे. तर 12-13ला किती आलं आहे करंट, 4 ॲम्पियर आला आहे. करंट किती आला आहे, 4 ॲम्पियर आला आहे. म्हणजे 12 व्होल्ट 4 ॲम्पियर. आता वॅटेज किती आहे ते बघायचं. तर ही एक लाईन 20ची आहे. तर 20 1 20 20 2 40 आणि एक 50 वॅटच्या आसपास आले. किती, 50 वॅट. तर अशा पद्धतीने हे शॉर्ट सर्किट टेस्ट आपण करू शकतो. येतं लक्षात. तर शॉर्ट सर्किट टेस्ट 2 ठिकाणी केले जातात. एक तर पॅरामीटर चेकिंगसाठी म्हणजे प्रॅक्टिकल नंबर 19 आणि प्रॅक्टिकल नंबर 20ला सुद्धा आपण शॉर्ट सर्किट टेस्ट करतो. हेच कनेक्शन आहे, याच्यामध्ये काहीच फरक नाही. स्टेप डाऊनच करायचे, सगळं कनेक्शन सेम आहे. आणि इथं आपल्याला ह्या रिडिंग घ्यायच्यात. ओके, हे हाफ लोड आणि फुल लोड. तर रेटेड लोडचा काही संबंध नाही आहे, कारण हा शॉर्ट सर्किट पार्ट आहे.
ओके, लोडच लावित नाही आपण, डायरेक्ट काय करतो आहे, शॉर्ट करतो आहे. त्याच्यामुळं हाफ लोड आणि फुल लोडचा काही विषय नाही, तुमचा करंट तुमच्या रेटिंग ह्या सेम येणार आहेत. तर आपली दुसरी रीडिंग काय होती, 12 व्होल्ट 4.0 ॲम्पियर आणि 50 व्होल्ट 50 वॅट. तर ही आपली दुसरी रीडिंग आपण घेऊ शकतो. ओके, तर अशा पद्धतीने ही शॉर्ट सर्किट टेस्ट आपण परफॉर्म करू शकतो. येतं लक्षात? ओके, ओपन सर्किट शॉर्ट सर्किट टेस्ट समजली.